त्यासाठी आमची सगळ्यांची बैठक होईल आणि त्यातनं ती लाईन करेल. पण स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणाने पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे राहतील हे मला आपल्याला मुद्दाम या प्रसंगी सांगायचं आहे. या निवडणुकीमध्ये काही दुसऱ्या आघाडीचा प्रयत्न होणार आहे का? आज पंचकृषी राजरत्न आंबेडकर आपल्या सोबत दिसत आहेत, ते कार्यक्रम केलेला आहे. नाही, सगळे पर्याय आपल्याला खुले आहेत. आम्ही महाविकास महायुती महाविकास आघाडीच्या बरोबर जायचं तर काही या मिनिटाला संबंध आमचा येत नाही. तिसरी आघाडीचे सुद्धा पर्याय नाकारता येत नाहीत. आज स्वतः राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा इथं आलेले, त्यांनी सुद्धा भाषणात त्याच पद्धतीने बोलून दाखवलेलं आहे. आणि म्हणून हे टप्पे आहेत, अनेक टप्पे आहेत. त्यातला आज आम्ही दोघं एकत्र आहोत. परवा सुद्धा आम्ही एका बाबासाहेब आंबेडकरांच्या एका कार्यक्रम आम्ही एकत्र होतो आणि ती सुरुवात झालेली आहे, असंही नाकारता येत नाही. पण पर्याय सगळे खुले आहेत या प्रसंगी मला सांगायचं. अभिजित पाटलांना देखील आपण आज ऑफर दिलेली आहे. अभिजित पाटलांना पूर्वीच ऑफर दिली होती तुम्ही या म्हणून, पण ते गेले मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीत कुठेतरी. पण असं चालणार नाही आहे. आणि जर जायचं असेल तर ठामपणे तिथे त्यांनी राहायला पाहिजे. आणि जर तिथं पटत नसेल तर स्वराज्याची ऑफर त्यांना केवळच म्हणजे ओपन आहे. आजही ते स्वराज्यात आले, आम्ही स्वराज्याचं स्वागत करून त्यांना घेऊ. यांच्या बाबतीत माझी आजही चर्चा झालेली नाही आहे, पण चर्चा होणार याबद्दल सुद्धा मी नाकारू शकत नाही आहे. आणि चर्चा करायला काहीच अडचण नाही आहे, कारण शेवटी त्यांचा दृष्टिकोन आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे. कारण काय शेवटी आमच्या पंजोबांनीच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीच पहिलं आरक्षण दिलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग ते घटनेत ते अंमलात आणलं. आणि म्हणून मनोज जरांगेंना मी नेहमीच सहकार्य, नेहमीच माझा सपोर्ट राहिलेला आहे. राजकीय चर्चा झाली नाही, पण राजकीय चर्चा सुद्धा लवकरच त्यांच्याशी होईल. वाढताना दिसले शिवफुले शाहू आंबेडकरांच्या या राज्यामध्ये आता मराठा आणि ओबीसी वाद वाढताना त्याबाबत काय? मराठा ओबीसी वाद होऊ नये ही मी या मताचं आहे. ही शाहू महाराजांची शिवाजी महाराजांचं महात्मा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेलं आहे महाराष्ट्र. पण आता कुठेतरी सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे. कारण का शेवटी शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळी स्वराज्य स्थापन केलं ते 18 पगड जात 12 बलुतेदारांसाठी स्वराज्य होतं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं त्यावेळी अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा सुद्धा त्यात समाविष्ट होता. पण सगळ्या जातीतल्या लोकांना त्याचा आनंद त्यांनी लुटायला पाहिजे. त्यांना सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे.